Hello students, good morning to all of you. Welcome to this online lecture. I am Ms. Seema Landge. In your previous lecture you have studied point planning. In the planning, what is the meaning of planning and definitions of planning? There are four numbers of definitions. First definitions according to George R. Terry. Second definitions according to Allen. Third definitions according to Harold Kuntz. Fourth number definitions according to Alford and Betty. Okay, in your today's lecture you have study point steps of planning process. आजचं जे लेक्चर आपलं असणार आहे, आजच्या लेक्चर्समध्ये आपण प्लॅनिंगची जी काही प्रोसेस आहे ते आपण स्टडी करणार आहोत. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण प्लॅनिंग म्हणजे काय, प्लॅनिंगच्या 4 डेफिनेशन्स आपण स्टडी केलेल्या आहेत. प्लॅनिंग म्हणजे काय, त्याचबरोबर ती विदाऊट प्लॅनिंग एखादी व्यक्ती जी आहे ती सक्सेस होऊ शकते का, तर विदाऊट प्लॅनिंग व्यक्ती सक्सेस होऊ शकत नाही. सो प्लॅनिंग खूप महत्त्वाचं आहे इन बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये, इन डेली लाईफमध्ये आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. ओके, मग आजचं लेक्चर जे असणार आहे त्यामध्ये आपल्याला काय पाहायचं आहे, प्लॅनिंगच्या स्टेज. आपल्याला देअर आर 9 नंबर्स ऑफ स्टेप्स. फर्स्ट स्टेप्स इस्टॅब्लिशिंग ऑब्जेक्टिव्ह. सेकंड स्टेप आहे आपली इस्टॅब्लिशिंग प्लॅनिंग प्रिमायसेस. थर्ड स्टेप आहे आयडेंटिफिकेशन ऑफ अल्टरनेटिव्ज. फोर्थ नंबर स्टेप आहे इव्हॅल्युएशन ऑफ अल्टरनेटिव्ह कोर्स. 5 नंबर स्टेप आहे चॉईस ऑफ अल्टरनेटिव्ह प्लॅन. 6 नंबर स्टेप आहे फॉर्म्युलेशन ऑफ डिरायवेटिव्ह प्लॅन्स. 7 नंबर इस्टॅब्लिशिंग सिक्वेन्स ऑफ ॲक्टिव्हिटीज. 8 नंबर बजेटिंग अँड 9 नंबर फॉलोअप. ओके, सो या पद्धतीनं 9 नंबर्समध्ये आपल्याला प्लॅनिंगची स्टेप्स आपल्याला कंप्लीट करायच्या आहेत. प्लॅनिंगच्या स्टेजेस ज्या आहेत त्या 1 बाय 1 आपल्या कंप्लीट झाल्या पाहिजेत. ओके, लक्षात घ्या, फर्स्ट स्टेज आपली आहे इस्टॅब्लिशिंग ऑब्जेक्टिव्स. जर तुम्हाला एक्झाममध्ये विचारला गेला क्वेश्चन्स प्लॅनिंगच्या प्रोसेसबद्दल, तर तुमचे जे काही पॉईंट्स येतील ते पॉईंट्स कसे आले पाहिजे, स्टेप बाय स्टेप आले पाहिजेत. ओके, इस्टॅब्लिशिंग ऑब्जेक्टिव्ह झाल्यानंतर तुमचा सेकंड पॉईंट जो असणार आहे तो म्हणजे इस्टॅब्लिशिंग प्लॅनिंग प्रिमायसेस हाच आला पाहिजे. चुकून तुम्ही तिथं आयडेंटिफिकेशन ऑफ अल्टरनेटिव्ज हा पॉईंट घ्यायचा नाही. प्लॅनिंग आहे, प्रोसेस विचारली आहे. प्रोसेस कशी 1 बाय 1 होत असते. एक झाल्यानंतर दुसरा येतो, एक झाल्यानंतर दुसरा न येता, एक झाल्यानंतर 2 न येता 4 येत नाही. सो लक्षात घ्यायचं, एक झाल्यानंतर 2, 3, 4 1 बाय 1 पॉईंट्स हे कवर झाले पाहिजेत. ओके, पहिला पॉईंट आपला आहे इस्टॅब्लिशिंग ऑफ ऑब्जेक्टिव्ह. पहिली स्टेज आपली असणार आहे इस्टॅब्लिशिंग ऑफ ऑब्जेक्टिव्ज. यामध्ये आपल्याला जे काही आपलं ऑब्जेक्टिव्ज आहे ते इस्टॅब्लिश करणं गरजेचं आहे. त्यानंतर सेकंड स्टेप आपली असणार आहे इस्टॅब्लिशिंग प्लॅनिंग प्रिमायसेस. थर्ड स्टेज आपली असणार आहे आयडेंटिफिकेशन ऑफ अल्टरनेटिव्ज. फोर्थ नंबरची स्टेज आपली असणार आहे इव्हॅल्युएशन ऑफ अल्टरनेटिव्ह कोर्स. 5 नंबरची स्टेज आपली असणार आहे चॉईस ऑफ अल्टरनेटिव्ह प्लॅन. 6 नंबरची स्टेज आपली असणार आहे फॉर्म्युलेशन ऑफ डिरायवेटिव्ह प्लॅन्स. 7 नंबरची स्टेज आपली असणार आहे इस्टॅब्लिशिंग सिक्वेन्स ऑफ ॲक्टिव्हिटीज. 8 नंबरची आपली स्टेज असणार आहे बजेटिंग. 9 नंबर आपला असणार आहे फॉलोअप. ओके, सो लिसन केअरफुली. प्लॅनिंग इज द फर्स्ट मॅनेजमेंट फंक्शन. ओके, तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं फर्स्ट मॅनेजमेंट फंक्शन. आन्सर असेल तुमचं प्लॅनिंग. प्लॅनिंग इज द फर्स्ट मॅनेजमेंट फंक्शन टू बी परफॉर्म इन द सक्सेसफुल अँड इफेक्टिव्ह परफॉर्मन्स. जर तुमचे बिझनेस ऑर्गनायझेशन असेल त्यामध्ये तुम्हाला सक्सेस आणि इफेक्टिव्ह तुमचा परफॉर्मन्स शो करायचा असेल तर तुम्हाला तुमची प्लॅनिंग जे असणार आहे, प्री प्लॅन जे असणार आहे ते तुमचे कसे असले पाहिजेत, इफेक्टिव्ह असले पाहिजेत. त्याचबरोबर जे काही कॉमन ऑब्जेक्टिव्ह आपल्याला अचीव करायचे आहेत बिझनेस ऑर्गनायझेशनचे, ते तुमच्या अगोदर प्लॅन असणं गरजेचं आहे. ओके, त्याचबरोबर ती जर तुम्हाला कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करायचं असेल, कॉम्पिटिटर्स जे आपले आहेत त्या कॉम्पिटिटर्सला आपल्या मागे ठेवायचं असेल, आपल्याला पुढे जायचं असेल तर नक्कीच तिथं आपल्याला जे काही मार्केटमध्ये जे काही प्लॅन केले जाणार आहेत ते प्लॅन आपले तिथं व्यवस्थित असले पाहिजेत की जेणेकरून प्रत्येक प्लॅननुसार आपली प्रत्येक ॲक्टिव्हिटी झाली पाहिजे. ओके, विदाऊट प्लॅनिंग आपण सक्सेस होऊ शकत नाही. सो जे काही तुमचं प्री प्लॅन असणार आहे ते प्लॅन व्यवस्थित असला पाहिजे. आता स्टेजेस बघत असताना 1 बाय 1 स्टेजेस पाहिजे. त्यामध्ये पहिली स्टेज आपली आहे प्लॅनिंग प्रोसेसमध्ये इस्टॅब्लिशिंग ऑफ ऑब्जेक्टिव्ज. इस्टॅब्लिशिंग ऑब्जेक्टिव्ज एखादी बिझनेस फर्म असू दे किंवा आपण स्वतः असू दे, त्यामध्ये ऑब्जेक्टिव्ज जर आपलं फिक्स नसेल तर आपण कुठलाही ॲक्टिव्हिटी करू शकतोय का, तर नाही.
फॉर एक्झाम्पल तुम्ही स्टुडंट सांगायचं म्हटलं तर तुम्हाला तुमचं ऑब्जेक्टिव्ह काय असलं पाहिजे की ग्रॅज्युएशनमध्ये मला आउट ऑफ मार्क्स पडले पाहिजेत किंवा ग्रॅज्युएशननंतर मला जो काही तुम्हाला इंटरेस्ट असेल ज्या काही फील्डमध्ये तिकडे जर करिअर करायचं असेल तर त्यासाठी तुमचं ते ऑब्जेक्टिव्ह फिक्स असणं गरजेचं आहे आणि त्या फिक्स असलेलं ऑब्जेक्टिव्ह जे असणार ते अचीव्ह करण्यासाठी तुम्ही तिथं प्रयत्न तुमचे ट्राय तुम्ही करणं गरजेचं आहे, तिथे तुम्ही एफर्ट्स घेणं गरजेचं आहे. मग बिझनेस फर्म्स असेल, बिझनेस ऑर्गनायझेशन असेल, फॅक्टरी असेल, त्यामध्ये जर तुमचं ऑब्जेक्टिव्ह फिक्स नसेल तर तुम्ही तिथं ॲक्टिव्हिटीज करू शकणार नाही. त्यासाठी तुमचं ऑब्जेक्टिव्ह जे कॉमन मेन ऑब्जेक्टिव्ह असणार आहे ते मेन ऑब्जेक्टिव्ह तुमचं फिक्स असणं गरजेचं आहे. आता बिझनेस ऑर्गनायझेशन असेल, बिझनेस ऑर्गनायझेशनचं कॉमन मेन ऑब्जेक्टिव्ह काय असू शकतं तर प्रॉफिट गेन करणं, त्याचबरोबर ती बिझनेस डेव्हलप करणं, बिझनेस एक्सपांड करणं, प्रॉफिट गेन करणं. ओके, सो हे त्यांचं काय असणार आहे कॉमन मेन ऑब्जेक्टिव्ह असणार आहे. ते अचीव्ह करण्यासाठी एम्प्लॉईज काय करत असतात हार्डवर्क करत असतात. ओके, त्या एम्प्लॉईंचं जे काही हार्डवर्क आहे ते जर प्री प्लॅन केलेलं असेल आणि प्लॅनिंगनुसार प्रत्येक इच अँड एव्हरी ॲक्टिव्हिटी कारखान्यामध्ये, बिझनेसमध्ये, फॅक्टरीमध्ये जर होत असेल तर नक्कीच तो बिझनेस सक्सेस होणार आहे. ओके, जो काही बिझनेस असेल त्याचा मेन ऑब्जेक्टिव्ह काय असतं तर जास्तीत जास्त प्रॉफिट गेन करणं. ओके, आणि जर प्रॉफिट गेन करायचं असेल तर क्वालिटेटिव्ह प्रोडक्ट हे मार्केटमध्ये देणं गरजेचं आहे, मार्केटमध्ये कस्टमरपर्यंत ते प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. ओके, सो तुमचं ऑब्जेक्टिव्ह जे आहे, तुमचं ध्येय जे आहे ते तुमचं फिक्स असेल तरच तुम्ही काय करणार आहात, तुम्हाला समजेल की आपल्याला प्लॅन काय करायचं आहे. ओके, so establishing objective, the first step in planning is to establish objective for whole organization and afterwards for each subordinate units. काय सांगितलंय, फर्स्ट स्टेप आहे प्लॅनिंगची काय तर इस्टॅब्लिशिंग ऑब्जेक्टिव्ह. प्लॅनिंग करत असताना तुमची फर्स्ट स्टेप काय असणार आहे, ऑब्जेक्टिव्ह इस्टॅब्लिश करणं. बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये विदाउट ऑब्जेक्टिव्ह आपण ॲक्टिव्हिटीज करू शकत नाही. प्लॅनिंग इज क्लोजली रिलेटेड विथ ऑब्जेक्टिव्ह अँड ऑर्गनायझेशन. ओके, प्लॅनिंग इज क्लोजली रिलेटेड विथ ऑब्जेक्टिव्ह अँड ऑर्गनायझेशन. जे काही बिझनेस ऑर्गनायझेशन असतील, ज्या बिझनेस ऑर्गनायझेशनचं जे काही प्लॅनिंग असेल त्याच्याशी अतिशय जवळीक असणारा हा प्लॅनिंग काय आहे, फंक्शन आहे. ओके, प्लॅनिंग इट इज अ फर्स्ट फंक्शन ऑफ मॅनेजमेंट. सो बिझनेस ऑर्गनायझेशन असेल, पहिलं काम आपलं काय आहे, फर्स्ट आपल्याला काय करणं गरजेचं आहे तर प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. इफ ऑब्जेक्टिव्ह आर नॉट सेट देअर इज नथिंग टू प्लॅन. देअरफॉर इस्टॅब्लिशिंग ऑब्जेक्टिव्ह इज प्राईम स्टेप इन प्लॅनिंग प्रोसेस. जी काय प्लॅनिंगची प्रोसेस आहे त्यामध्ये प्रायमरी स्टेप आपली कुठली असेल तर आपली असेल इस्टॅब्लिशिंग ऑब्जेक्टिव्ह. Objectives may put in the form of quantity such as to produce 3 lakh laptops set in year, to capture 20% of market share in cement etc. काय सांगितलं, जर तुमचं ऑब्जेक्टिव्ह असेल पर इयरला 3 लाख लॅपटॉपचे सेट आपल्याला मार्केटमध्ये आणायचे आहेत तर तुमचं त्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह काय आहे, 3 लाख लॅपटॉप आपल्याला पर इयर मार्केटमध्ये शो करायचे आहे, मार्केटमध्ये आणायचे आहेत, दाखवायचे आहेत, एंटर करायचे आहेत. मग ते तुमचं मेन ऑब्जेक्टिव्ह आहे आणि त्या मेन ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह करण्यासाठी तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये ॲक्टिव्हिटीज केल्या पाहिजे. ज्या काही तुमच्या ॲक्टिव्हिटीज होतील त्या ॲक्टिव्हिटी कशाशी रिलेटेड असणार आहेत, जे काही आपलं मेन कॉमन ऑब्जेक्टिव्ह असेल त्याच्याशी रिलेटेड असणार आहेत. मग अकॉर्डिंग टू कुन्स अँड ओ डोनेल, मग कुन्स आणि ओ डोनेल यांच्या मतानुसार यांचं मत काय आहे तर ऑब्जेक्टिव्ह specifying the result expected, indicated the end points of what is to be done, where the primary emphasis to be placed, and what is to be accomplished by network of strategies, policies, producers, rules, budgets, and programs. This is a step where major organizational and unit objectives are सेट. जे काही बिझनेस असेल, बिझनेस ऑर्गनायझेशनच्या ज्या काही स्ट्रॅटेजीज असतील, पॉलिसीज असतील, त्यानंतर रूल्स असतील, त्याचं बजेट असेल, त्याचे रेग्युलेशन्स असतील, त्या बिझनेसचे प्रोग्राम्स असतील, ॲक्टिव्हिटीज असतील, त्या आपल्या प्री प्लॅन असणं गरजेचं आहे. विदाऊट प्री प्लॅन आपण बिझनेस फर्ममध्ये कुठली ॲक्टिव्हिटी, स्ट्रॅटेजीज, पॉलिसीज, त्यानंतर
रूल्स, बजेट्स, रेग्युलेशन्स, प्रोग्राम्स आपण प्ले करू शकत नाही. त्याचबरोबर त्यामध्ये आपण आपली अचिव्हमेंट करू शकत नाही. जर आपल्याला आपली कॉमन ऑब्जेक्टिव्ह जे असतील ते अचीव करायचे असतील तर जे काय तुमचे ॲक्टिव्हिटीज असतील, प्लॅन्स असतील, स्ट्रॅटेजीज, पॉलिसीज, रूल्स, रेग्युलेशन्स, बजेट, प्रोग्राम्स ते आपले प्री प्लॅन असणं गरजेचं आहे. ओके, हा झाला आपला फर्स्ट पॉईंट, आपली पहिली स्टेप, आपली पहिली स्टेज. ओके, काय आपली पहिली स्टेज काय आहे आपली, तर ती असेल आपली इस्टॅब्लिशिंग प्रोसेस, इस्टॅब्लिशिंग ऑब्जेक्टिव्ज इस्टॅब्लिश करणं हे आपली पहिली प्रोसेस आहे. त्याचबरोबर द फर्स्ट स्टेप्स इन प्लॅनिंग इज टू इस्टॅब्लिश ऑब्जेक्टिव्ज. ओके, ऑब्जेक्टिव्ज इस्टॅब्लिश करणं ही प्लॅनिंगची फर्स्ट स्टेप आहे. इट इज अ फर्स्ट स्टेप इन प्लॅनिंग इज टू इस्टॅब्लिश ऑब्जेक्टिव्ज. ओके, सेकंड स्टेप आपली आहे ती म्हणजे इस्टॅब्लिशिंग प्लॅनिंग प्रिमायसेस. इन द सेकंड स्टेप आफ्टर सेटिंग ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्ज, ज्या वेळेला आपण ऑब्जेक्टिव्ह इस्टॅब्लिश करतो त्यानंतर द नेक्स्ट स्टेप इन प्लॅनिंग इज इस्टॅब्लिशिंग प्लॅनिंग प्रिमायसेस. ओके, ज्या वेळेला आपण ऑब्जेक्टिव्ह आपलं इस्टॅब्लिश करतो देन त्या आफ्टर आपली जी स्टेप असणार आहे ती आपली स्टेप काय असणार आहे, इस्टॅब्लिशिंग प्लॅनिंग प्रिमायसेस. ओके, आफ्टर सेटिंग ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्ह, जे काय ऑर्गनायझेशनचे ऑब्जेक्टिव्ज आहेत ज्या वेळेला आपले ते सेट होतात त्यानंतर आपल्याला कुठली स्टेप करावी लागते ती आपली स्टेप असेल इस्टॅब्लिशिंग प्लॅनिंग प्रिमायसेस. प्रिमायसेस आर अझम्पशन about expected internal environmental and internal condition that affect planning. Okay, premises are assumption, यामध्ये जे काही बिझनेस ऑर्गनायझेशनचं इंटरनल अँड एक्सटर्नल एन्व्हायरमेंट असेल त्याबरोबर ती इंटरनल एक्सटर्नल कंडिशन असेल त्याचा आपल्या प्लॅनिंगवरती कोणकोणत्या पद्धतीचे इफेक्ट होऊ शकतात ते आपल्याला इथं चेकआउट करणं गरजेचं आहे. त्यामध्ये इन द internal external environmental condition, external premises include such as political, social, technological, competitors, government policies, availability of various factors of production etc. ओके, आपल्याला पहिल्यांदा सर्वात अगोदर आपण काय केलं, फर्स्ट स्टेप काय आहे, ऑब्जेक्टिव्ह इस्टॅब्लिश करणं. त्यानंतर जे काही ऑब्जेक्टिव्ह इस्टॅब्लिश केलेले आहेत त्याचं प्लॅनिंग प्रिमायसेस, मग त्यामध्ये इन द प्लॅनिंग प्रिमायसेस जे काय एक्सटर्नल इंटरनल सिच्युएशन असेल, कंडिशन असेल, एन्व्हायरमेंट असेल ते तिथं आपलं चेकआउट करणं गरजेचं आहे. मग एक्सटर्नल एन्व्हायरमेंट जे असणार आहे, एक्सटर्नल प्रिमायसेस कोणकोणते असू शकतात, मग एक्सटर्नल प्रिमायसेसमध्ये इन्क्लूड सच पॉलिटिकल असेल, सोशल असेल, टेक्नॉलॉजिकल असेल, कॉम्पिटिटर्स असतील, गव्हर्नमेंट पॉलिसीज असतील, अवेलेबिलिटी ऑफ व्हेरियस फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन, जेवढ्या प्रमाणामध्ये प्रोडक्शनचे रिलेटेड जे काही फॅक्टर्स असणार आहेत त्या फॅक्टर्स आपले एक्सटर्नल एन्व्हायरमेंटमध्ये इन्क्लूड होणार आहेत. ओके, एक्सटर्नल एन्व्हायरमेंट म्हणजे आपला बिझनेस ऑर्गनायझेशन सोडूनच्या बाहेर, बिझनेस ऑर्गनायझेशनच्या बाहेरचे जे काही असणार आहेत ते आपले एक्सटर्नल एन्व्हायरमेंटल प्रिमायसेस असणार आहेत. ओके, त्याचा इफेक्ट किती प्रमाणामध्ये आपल्या प्लॅनिंगवरती होऊ शकतो ते आपल्याला तिथे चेकआउट करायचं. देन इंटरनल फॅक्टर्स इन्क्लूड ऑर्गनायझेशन पॉलिसीज. मग एक्सटर्नल फॅक्टर्समध्ये आपण काय काय पाहिलं तर एक्सटर्नल फॅक्टरमध्ये व्हेरियस फॅक्टर्स रिलेटेड टू प्रोडक्शन, इन द प्रोडक्शन, टेक्नॉलॉजिकल, सोशल, पॉलिटिकल, कॉम्पिटिटर्स, गव्हर्नमेंट पॉलिसीज, ओके, etc. and etc. and the internal factors include such as organizational policies, various types of resources and the ability of organization to face the environmental pressure. The internal factors include organization's policies, various types of resources and the ability of organization to face एन्व्हायरमेंटल प्रेशर. जे काय एन्व्हायरमेंटल प्रेशर असेल ते एन्व्हायरमेंटल प्रेशरला आपल्याला फेस करणं गरजेचं आहे, ऑर्गनायझेशनला फेस करणं गरजेचं आहे. मग त्यामध्ये इंटरनल फॅक्टर्स येतात. मग इंटरनल फॅक्टर्स कोणकोणते येऊ शकतात तर ऑर्गनायझेशनच्या पॉलिसीज ज्या असतील, टाइप्स ऑफ पॉलिसीज इन ऑर्गनायझेशन इन्क्लुडेड सच ॲज organization rules and regulations,
In organization, various types of resources like capital, land, raw material, employees, machineries. ओके, या सर्वांना आपल्याला एन्व्हायरमेंटल जे काही प्रेशर असणार आहे त्याला आपण फेस करणं गरजेचं आहे, फेस करावं लागतं. देअरफॉर अझम्पशन इज ॲन इम्पॉर्टंट स्टेप इन प्लॅनिंग. ओके, त्यामुळं जे काही अझम्पशन आहे प्लॅनिंग प्रिमायसिसचं ते आपल्याला महत्त्वाचं ठेवावं लागतं, महत्त्वाचं मानावं लागतं. म्हणजेच काय, पहिल्यांदा आपण ऑब्जेक्टिव्ह काय केलं, एस्टॅब्लिश केलं. त्यानंतर जे काही ऑब्जेक्टिव्ह आहे त्याचे प्लॅनिंग प्रिमायसिस, मग त्यामध्ये एक्सटर्नल येऊ शकतात, इंटरनल येऊ शकतात. एक्सटर्नलमध्ये आपण काय पाहिलं तर पॉलिटिकल असेल, सोशल असेल, टेक्नॉलॉजिकल असेल, कॉम्पिटिटर्स असतील, त्यानंतर गव्हर्नमेंट पॉलिसीज असतील. ओके, व्हेरियस टाइप्स ऑफ फॅक्टर्स रिलेटेड टू प्रोडक्शन. देन इंटरनलमध्ये आपण काय चेकआउट केलं तर इंटरनलमध्ये ऑर्गनायझेशन पॉलिसीज असतील, व्हेरियस टाइप्स ऑफ रिसोर्सेस असतील. व्हेरियस टाइप्स ऑफ रिसोर्सेस इन द रिसोर्सेस एम्प्लॉईज, कॅपिटल, लँड, बिल्डिंग, रॉ मटेरियल, मशिनरी, एक्सेट्रा. ओके, देन करेक्ट assumption of forecasting lead to accurate decision about future course of action. आणि जे काही अझम्पशन्स आहेत ते करेक्ट करून त्याबद्दल आपण फ्युचरमध्ये जे काही आपले ॲक्टिव्हिटीज असणार आहेत, जे काही प्रोग्राम्स असणार आहेत त्यावरती ॲक्शन घेणं गरजेचं आहे. ऑफकोर्स करेक्ट डिसिजन्स आर डिपेंडिंग अपॉन मॅनेजर. आणि जे काही डिसिजन असणार आहेत ते करेक्ट असणं गरजेचं आहे. आणि करेक्ट डिसिजन हे कोणावरती डिपेंड आहे तर जो काही बिझनेस ऑर्गनायझेशनचा मॅनेजर असेल त्याच्यावरती करेक्ट डिसिजन हे डिपेंड आहेत. ओके, त्यासाठी जो काही तुमचा मॅनेजर असणार आहे बिझनेस ऑर्गनायझेशनचा तो कसा असला पाहिजे, स्किलफुल असला पाहिजे, एक्सपिरियन्स असला पाहिजे, टॅलेंटफुल असला पाहिजे. ओके, त्याच्याकडे भरपूर प्रमाणामध्ये नॉलेज असलं पाहिजे. अँड जो काही डाटा कलेक्ट केला गेलेला आहे तो कसा असला पाहिजे, स्किल्ड अँड टॅलेंट अँड स्किल्ड ऑफ कलेक्टिंग डाटा. जो काही मॅनेजर असणार आहे त्याच्याकडे तो डाटा कलेक्ट करण्याचं स्किल आणि टॅलेंट हा असला पाहिजे. विदाऊट टॅलेंट मॅनेजर हा सक्सेस करू शकत नाही आपले बिझनेस ऑर्गनायझेशन, किंवा स्किल विदाऊट मॅनेजर हा बिझनेस ऑर्गनायझेशन आपली सक्सेस करू शकत नाही. ओके, ही झाली आपली सेकंड स्टेपमध्ये आपण काय पाहिलं तर जे काही बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये आपण ऑब्जेक्टिव्ह इस्टॅब्लिश केले त्या ऑब्जेक्टिव्हचे काय प्रिमायसेस असतील का प्लॅनिंग करत असताना, मग त्यामध्ये एक्सटर्नल काय होते, इंटरनल काय होते. मग त्यामध्ये आपल्याला सक्सेस जर व्हायचं असेल तर ते काय आपण जे काही फॉरकास्टिंग करणार आहोत ते फॉरकास्टिंग आपलं ॲक्युरेट असणं गरजेचं आहे. डिसिजन मेकिंग आपलं ॲक्युरेट असणं गरजेचं आहे. आणि ॲक्युरेट डिसिजन मेकिंग हे डिपेंड आहे कशावरती तर मॅनेजरवरती. Correct decision are depending upon managers talent and skill of collecting data. Okay, third आपली स्टेज आहे आयडेंटिफिकेशन ऑफ अल्टरनेटिव्ज. In the third stage identification of alternative there are numbers of alternative available. Okay, there are numbers of alternative available in the environment for achieving organization objectives. ऑर्गनायझेशनचे जे काही कॉमन ऑब्जेक्टिव्ह आपण इस्टॅब्लिश केलेले आहेत ते अचीव्ह करण्यासाठी नंबर्स ऑफ अल्टरनेटिव्स हे अवेलेबल आहेत. अँड देअरफॉर अ थर्ड स्टेप इन अ प्लॅनिंग प्रोसेस इज आयडेंटिफिकेशन ऑफ अल्टरनेटिव्स. देअरफॉर द थर्ड स्टेप in planning process is identification of alternatives. Nevertheless, the most common problem is not finding alternatives but reducing the number of alternatives. So most promising may be analyzed. Even the use of mathematical technique and the computer, there is limit to number of alternatives that can be deeply examined. Normally the manager must make a primary examination to identify the most profitable possibilities, and it means identify the possible course of action. काय सांगितलं गेलं आहे तर आयडेंटिफिकेशन ऑफ अल्टरनेटिव्ह. जे काही अल्टरनेटिव्ज आहेत मग इथं देअर आर नंबर्स ऑफ अल्टरनेटिव्स आर अवेलेबल इन एन्व्हायरमेंटल फॉर ऑब्जेक्टिव्ज फॉर अचिव्हिंग कॉमन ऑब्जेक्टिव्ह. जे काही कॉमन ऑब्जेक्टिव्ह ऑर्गनायझेशनचे असणार आहेत ते अचीव्ह करण्यासाठी आपल्याला नंबर्स ऑफ अल्टरनेटिव्ज आहेत. मग त्यामध्ये आपली थर्ड स्टेप आहे काय तर आयडेंटिफिकेशन ऑफ
अल्टरनेटिव्स. मग त्यामध्ये जे काही कॉमन प्रॉब्लेम्स आपल्याला येणार आहेत ते आपण आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. त्यामुळे आपलं प्रायमरी वर्क असलं पाहिजे की आपल्याला प्रॉफिटसाठी जे कोणकोणते अल्टरनेटिव्ज येणार आहेत ते आपण फाइंड आउट करणं. ही झाली आपली 3rd नंबरची स्टेज. ओके, देन 4th number stage title is evaluation of alternative course. ओके, 4th नंबरची स्टेज आपली असणार आहे इव्हॅल्युएशन ऑफ अल्टरनेटिव्ह कोर्स. आपण सर्वात फर्स्ट जी स्टेज पाहिली ती फर्स्ट स्टेज आपली होती इस्टॅब्लिशिंग ऑफ ऑब्जेक्टिव्ह. त्यामध्ये आपलं ऑब्जेक्टिव्ह जे आहे ते आपण इस्टॅब्लिश केलं. त्यानंतर इस्टॅब्लिशिंग प्लॅनिंग प्रिमायसेस, जे काही प्लॅनिंगचे प्रिमायसेस होते ते आपण तिथे चेकआउट केले सेकंडमध्ये. त्यानंतर आयडेंटिफिकेशन ऑफ अल्टरनेटिव्ज आपल्याला आणखीन काय शोधता येते का आपल्या बिझनेसशी रिलेटेड ते आपण तिथे चेकआउट केलं. देर आर नंबर्स ऑफ अल्टरनेटिव्स अवेलेबल आहेत, त्यामधला कुठलाही एक अल्टरनेटिव्ज आपण सिलेक्ट करणं गरजेचं आहे. तिथं आपण चेकआउट केलं की कोणकोणते अल्टरनेटिव्ज आहेत जे की आपण सिलेक्ट करू शकतो. त्याचबरोबर ती कोणकोणते प्रॉब्लेम्स आहेत ते आपण तिथं आयडेंटिफाय केलेले आहेत. त्यानंतर 4th नंबर स्टेज आपली असणार आहे इव्हॅल्युएशन ऑफ अल्टरनेटिव्ह कोर्स. ओके, जो काही तुम्ही तिसऱ्या स्टेजमध्ये अल्टरनेटिव्ह सिलेक्ट केलेला आहे त्याचं इव्हॅल्युएशन आपल्याला इथं करणं गरजेचं आहे. जो कुठला अल्टरनेटिव्ह कोर्स असेल किंवा जे काही आपण सिलेक्ट केलेलं आहे तुम्ही त्याचं तिथं तुम्हाला इव्हॅल्युएशन करणं गरजेचं आहे. इन द 4th नंबर स्टेज इव्हॅल्युएशन ऑफ अल्टरनेटिव्ह कोर्स आफ्टर आयडेंटिफाईंग द पॉसिबल कोर्सेस ऑफ ॲक्शन, the next step is required to evaluate each of these alternatives. Okay, काय सांगितले? आफ्टर आयडेंटिफाय द पॉसिबल कोर्सेस, जे काही पॉसिबल कोर्सेस आहेत त्या आपण आयडेंटिफाय केल्यानंतर ज्या काही त्या कोर्सेसवरती आपल्याला ॲक्शन्स घ्यायचे आहेत, द नेक्स्ट स्टेप आपली जी असणार आहे ती रिक्वायर्ड टू इव्हॅल्युएट दिस अल्टरनेटिव्ह. जे काही अल्टरनेटिव्ज आपण सिलेक्ट केलेलं आहे ते आपण इव्हॅल्युएट करणं गरजेचं आहे. इन द 4th नंबर स्टेज, इन दिस स्टेप फेवरेबल अँड अनफेवरेबल फॅक्टर्स ऑफ इच every alternatives are to be evaluated and considered light of premises and goal of organization. जे काय बिझनेस ऑर्गनायझेशनचे गोल्स असतील, ऑब्जेक्टिव्ज असतील, जे काही कॉमन गोल्स अँड कॉमन ऑब्जेक्टिव्ज असतील ते कसे असणार आहेत, काही फेवरेबल असणार आहेत, काही अनफेवरेबल असणार आहेत. ओके, आणि त्यामध्ये फेवरेबल आणि अनफेवरेबल असे 2 टाईप्स केलेले आहेत आणि इच अँड एव्हरी अल्टरनेटिव्ह आर टू बी इव्हॅल्युएट कन्सिडर्ड. ओके, इव्हॅल्युएट करणं कन्सिडर आहे. देन कन्सिडर केलेलं आहे. दिस इज समवॉट डिफिकल्ट टास्क बिकॉज अल्टरनेटिव्ह मे बी हॅव सम फेवरेबल पॉईंट्स अँड other hand the other alternatives may be have some other favorable points. ओके, या ठिकाणी जे काही फेवरेबल किंवा अनफेवरेबल अल्टरनेटिव्ज असतील ते इव्हॅल्युएट केले जाणार आहेत आणि हा जो टास्क असणार आहे तो थोडा डिफिकल्ट असणार आहे. कारण काही अल्टरनेटिव्ज कसे असणार आहेत, आपले फेवरेबल्स असणार आहेत आणि काही आपले अल्टरनेटिव्ज कसे असणार आहेत, एका हातामध्ये जर फेवरेबल असतील तर दुसऱ्या हातामध्ये सुद्धा काही ठिकाणी फेवरेबल असू शकतात. अंडर दिस सिच्युएशन अ कॉम्पिटिटिव्ह स्टडी ऑफ व्हेरियस अल्टरनेटिव्स इज रिक्वायर्ड टू बी मेड. जर तुम्हाला दोन्ही हातामध्ये तुमचे फेवरेबल जर तुमचे अल्टरनेटिव्ज असतील तर तुम्हाला तिथं कॉम्पिटिटिव्ह अल्टरनेटिव्हचा स्टडी करणं गरजेचं आहे. ओके, हे झालं आपली 4th नंबरची स्टेज इव्हॅल्युएशन ऑफ अल्टरनेटिव्ह कोर्स. जो काही तुम्ही 3rd स्टेजमध्ये अल्टरनेटिव्ह कोर्स सिलेक्ट केलेला आहे त्याचं इव्हॅल्युएशन तिथं करणं गरजेचं आहे. मग इव्हॅल्युएशन करत असताना 2 स्टेप्समध्ये आपण इव्हॅल्युएशन करतो. काही अल्टरनेटिव्ज कसे असतात, फेवरेबल असतात, काही अनफेवरेबल असतात. मग काही ठिकाणी तुमच्याकडे एका हातामध्ये फेवरेबल अल्टरनेटिव्ज असू शकतात, काही ठिकाणी तुमच्या हातामध्ये अनफेवरेबल अल्टरनेटिव्ज असू शकतात. मग जर अशी कंडिशन किंवा सिच्युएशन झाली की तुमच्या दोन्ही हातामध्ये फेवरेबल अल्टरनेटिव्ज आहेत, देन त्या ठिकाणी तुम्हाला दिस सिच्युएशनमध्ये तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह स्टडी ऑफ व्हेरियस अल्टरनेटिव्हचा करणं गरजेचं आहे.
ओके. देन आपली 5 नंबरची स्टेज असणार आहे चॉईस ऑर सिलेक्शन ऑफ अल्टरनेटिव्ह प्लॅन. आपण काय केलं, ऑब्जेक्टिव्ह एस्टॅब्लिश केले, त्यानंतर प्लॅनिंग प्रिमायसेस केलं, त्यानंतर अल्टरनेटिव्ह आयडेंटिफिकेशन केले, त्यानंतर इव्हॅल्युएशन अल्टरनेटिव्ह कोर्स केला, त्यानंतर चॉईस ऑफ अल्टरनेटिव्ह प्लॅन. मग अल्टरनेटिव्ह जे काही आपण चॉईस केलेलं आहे त्याचा प्लॅन आपल्याला करणं गरजेचं आहे. विदाऊट प्लॅन आपण ते अल्टरनेटिव्ह सक्सेस करणार आहोत का, तर नाही. त्यासाठी आपण प्लॅन करणं गरजेचं आहे. मग प्लॅन करत असताना choice or selection of alternatives plan in the 5 number stage after comparative study of various alternatives. after comparative study आपण इव्हॅल्युएशन करत असताना आपण कंपॅरेटिव्ह स्टडी केलेला आहे अल्टरनेटिव्हचा. आफ्टर comparative study of various alternatives and having weighted merit and demerit, the final stage is making a decision as to which alternatives to be selected. This is the point of decision making. This is the point of decision making. ज्या वेळेला कॉम्पिटिटिव्ह अल्टरनेटिव्हचा स्टडी आपण वेरियस अल्टरनेटिव्हचा स्टडी करतो त्यावेळेला आपल्याला मेरिट अँड डिमेरिटची फायनल स्टेज आपली तिथं तयार होत असते. आणि काही अल्टरनेटिव्ह ज्या वेळेला आपण सिलेक्ट करतो त्यावेळेला त्या अल्टरनेटिव्हचे मेरिट किती प्रमाणामध्ये आहेत आणि त्याचे डिमेरिट्स किती प्रमाणामध्ये आहेत ते आपल्याला तिथं डिसाईड करावं लागतं. आणि दिस इज अ स्टेज ऑफ डिसिजन मेकिंग स्टेज. Okay, when more than one alternative are equally good, a planner may be decide the fit one is selected. काय सांगितलंय, when more than one alternatives, बघा जास्तीत जास्त अल्टरनेटिव्ह पेक्षा वन अल्टरनेटिव्ह जर असेल तुमचा इक्वल, तर त्या ठिकाणी तुम्हाला प्लॅन करणं हे इझी जाणार आहे, गुड जाणार आहे. आणि जो काही तुम्ही डिसिजन घेणार आहात तो तुमचा वन सिलेक्टेड डिसिजन तिथं असणार आहे. ओके, ही झाली आपली 5 नंबरची स्टेज. ओके, 5 स्टेजेस आपण प्लॅनिंगच्या कंप्लीट केलेल्या आहेत. 6 नंबरची स्टेज आपली असणार आहे. टायटल इज फॉर्म्युलेशन ऑफ डिरायव्हेटिव्ह प्लॅन. इन द फॉर्म्युलेशन ऑफ डिरायव्हेटिव्ह प्लॅन इन द 6 नंबर स्टेज, जे काही तुम्ही अल्टरनेटिव्ह सिलेक्ट केलेले आहेत त्या अल्टरनेटिव्हचा आपल्याला डिरायव्हेटिव्ह प्लॅन इथं करणं गरजेचं आहे. तो प्लॅन फॉर्म आपल्याला करणं गरजेचं आहे. In the 6th number stage, once the plan has been formulated, the major goal must be converted into day-to-day operation are called as derivative plan. Okay, exam मध्ये विचारलं जाऊ शकतं, what is the meaning of derivative plan? Once an plan has been formulated, the major goal must be converted into day-to-day operations are called as derivative plan. बघा जे काही अल्टरनेटिव्ह असतील त्यावरती डे टू डे ऑपरेशन्स केले जात असतील त्याला काय बोललं जातं, डिरायव्हेटिव्ह प्लॅन्स. ओके, जे काही कॉमन गोल्स आहेत, कॉमन ऑब्जेक्टिव्ह आहेत ते अचीव करण्यासाठी आपण डिरायव्हेटिव्ह अल्टरनेटिव्स घेतो, अल्टरनेटिव्स इव्हॅल्युएट करतो, त्या अल्टरनेटिव्हची चॉईस करतो, सिलेक्ट करतो. देन आपल्याला त्याच्यावरती जे काही डे बाय डे वर्क करावं लागणार त्यानुसार आपल्याला त्याचा डिरायव्हेटिव्ह प्लॅन करणं गरजेचं आहे. इन द स्टेप व्हेरियस प्लॅन आर प्रिपेअर्ड इन दिस स्टेप व्हेरियस प्लॅन्स आर प्रिपेअर्ड सेपरेटली फॉर डिफरंट डिपार्टमेंट. जसं की बिझनेस ऑर्गनायझेशन असेल, एक डिपार्टमेंट त्या ठिकाणी असणार आहे का, तर डिफरंट टाईप्सचे डिपार्टमेंट देअर आर अवेलेबल. ओके, सो फर्स्ट सेलिंग, सेकंड प्रोडक्शन, थर्ड पॅकेजिंग, फोर्थ फायनान्शियल, 5 अकाउंटिंग, या पद्धतीचे वेगवेगळे तिथे डिपार्टमेंट्स हे अवेलेबल असणार आहेत. आणि त्या डिपार्टमेंट्सनुसार ते प्लॅन्स हे सेपरेटली प्रिपेअर्ड करणं गरजेचं आहे. त्या प्लॅननुसार त्याचे सेक्शन आणि त्याचे युनिट हे डिसाईड झाले पाहिजेत. कारण बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये एकाच डिपार्टमेंटला आपण सर्व प्लॅन हे त्यांना देऊ शकत नाही किंवा त्यांना ते एकाच व्यक्तीकडे आपण देऊ शकत नाही, एकाच पर्टिक्युलर एम्प्लॉईकडे आपण ते देऊ शकत नाही. सो काय त्याचं डिव्हिजन कसं पद्धतीने झालं पाहिजे, त्याचं डिवाइड झालं पाहिजे. कशा पद्धतीनं, तर इच अँड एव्हरी डिपार्टमेंट युनिट वाईज, सेक्शन वाईज ते डिवाइड होणं गरजेचं आहे. ओके, ही झाली आपली 6 नंबरची स्टेज. जे काही तुम्ही अल्टरनेटिव्ह सिलेक्ट केलेले आहेत, चॉईस केलेले आहेत, त्याचं डिरायव्हेटिव्ह प्लॅन करणं त्या इच अँड एव्हरी डिपार्टमेंटनुसार रिलेटेड टू दिस डिपार्टमेंट.
ओके. देन 7 नंबर स्टेज इस्टॅब्लिशिंग सिक्वेन्स ऑफ ॲक्टिव्हिटीज. ज्या काही ॲक्टिव्हिटीज बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये प्लॅन केल्या जाणार आहेत किंवा ज्या काही प्रोग्राम्स घेतले जाणार आहेत, त्याच्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज असतील त्या ॲक्टिव्हिटीज ज्या असणार आहेत त्या ॲक्टिव्हिटीज कशा पद्धतीनं घेतल्या जाणार आहेत त्या ॲक्टिव्हिटीजचा सिक्वेन्स आपण फॉर्म करणं गरजेचं आहे. सिक्वेन्स आपण त्याचा इस्टॅब्लिश करणं गरजेचं आहे. ओके. In the 7 number stage, establishing sequence of activities. In the activities, after developing basic and derivative plan, बघा ज्या वेळेला आपले derivative plan जे असतील ते डेव्हलप होतील त्यानंतर the sequence of activities is decided in order to have a successful implementation of basic and derivative plans. जे काही तुमचे ॲक्टिव्हिटीज इन बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये प्ले होणार आहेत, जे काही प्रोग्राम प्ले होणार आहेत त्याची सक्सेसफुली इम्प्लिमेंटेशन होण्यासाठी जे काही तुमचे डिरायव्हेटिव्ह प्लॅन आहेत ते तुमचे प्रॉपर असणं गरजेचं आहे. आणि त्यामध्ये आपण ते आपले ज्या वेळेला डिरायव्हेटिव्ह प्लॅन आपले डेव्हलप होणार आहेत त्यानंतर आपण काय करणार आहे, ज्या काही ॲक्टिव्हिटीज होणार आहेत त्या ॲक्टिव्हिटीजचा आपण सिक्वेन्स लावणार आहोत की जेणेकरून जे काही आपल्या ॲक्टिव्हिटीज प्रोग्राम होणार आहेत त्या सक्सेसफुली इम्प्लिमेंट व्हाव्यात. इट इज अ क्वाईट इसेन्शियल टू डिसाइड द सिक्वेन्स इन विच वेरियस ॲक्टिव्हिटीज आर टू बी इम्प्लिमेंटेड. ओके. हा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे की सिक्वेन्समध्ये कोणती ॲक्टिव्हिटी केव्हा इम्प्लिमेंट होणार आहे. ओके. आणि अतिशय महत्त्वाचं आहे की जो काही सिक्वेन्स ॲक्टिव्हिटीचा प्रोग्रामचा घेतला जाणार आहे त्यामध्ये आपण काय डिसाईड करणार आहे की कोणती ॲक्टिव्हिटी कोणत्या वेळेला होणार आहे आणि ती त्याच प्लॅननुसार होणं बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे. त्याच वेळेला ती बिझनेस ऑर्गनायझेशन सक्सेस होणार आहे. ओके. आणि त्याच वेळेला तो जो काही डिरायव्हेटिव्ह प्लॅन आपण फॉर्म केलेला आहे तो प्लॅन आपला सक्सेसफुली इम्प्लिमेंट तिथं होणार आहे. त्यानंतर 8 नंबरची स्टेज आपली असणार आहे बजेटिंग. अतिशय इम्पॉर्टंट स्टेज आहे बजेटिंग आफ्टर द सिक्वेन्स ऑफ ॲक्टिव्हिटीज. आता आपण काय केलं, या अगोदर सिक्वेन्स लावला ॲक्टिव्हिटीजचा सिक्वेन्स लावल्यानंतर द बजेट फॉर व्हेरियस पिरियड अँड डिपार्टमेंट्स कॅन बी मेड टू गिव्ह मिनिंग टू प्लॅन्स फॉर सक्सेसफुल एक्झिक्युटिव्ह ऑफ प्लॅन्स. A budget is a statement of desired result in numerical terms. The master budget of an enterprise represents the sum total of income and expenses along with desired profit. Balance sheet items like cash, capital expenditure without budget planning will be meaningless. बघा, जर तुमचं बजेट नसेल तर तुमची प्लॅनिंग काय आहे, मिनिंगलेस आहे. विदाऊट बजेट तुमच्या प्लॅनिंगमध्ये जर बजेट नसेल तर तुमचं जे काही तुमचं प्लॅनिंग असणार आहे ते कसं असणार आहे, मिनिंगलेस असणार आहे. जर तुमचं प्लॅनिंग मिनिंगफुल असावं असं वाटत असेल तर त्यामध्ये बजेट असणं गरजेचं आहे. आणि बजेटमध्ये तुमचे एक्सपेन्सेस किती झालेले आहे, तुम्हाला इन्कम किती झालेला आहे, त्याचबरोबर ते टोटल तुमचा प्रॉफिट किती झालेला आहे याची बॅलन्स शीट तुमची असणं गरजेचं आहे. आणि या बॅलन्स शीटमध्ये तुमचं कॅश, कॅपिटल एक्सपेंडिचर या सर्व गोष्टी तिथं इन्क्लूड असणं गरजेचं आहे, त्यामध्ये इन्व्हॉल्व असणं गरजेचं आहे. सो बजेटिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इन प्लॅनिंग प्रोसेस. ओके. 9 नंबरची स्टेज आपली असणार आहे फॉलोविंग. लास्ट स्टेज फॉलो अप. ओके. पाठपुरावा करणं म्हणजेच काय, तर आत्तापर्यंत आपण ज्या काही स्टेजेस पाहिल्या त्या स्टेजेस प्रॉपरली फॉलो होत आहेत की नाही हे पाहण्याचं काम 9 नंबरच्या स्टेजमध्ये केलं जातं. इन द फॉलो ऑफ दिस इज अ फायनल स्टेप इन प्लॅनिंग प्रोसेस. दिस इज अ फायनल स्टेप इन अ प्लॅनिंग प्रोसेस. आफ्टर टेकिंग into account overall plans and objectives plan. After taking into account overall plans and objective overall plans, they are brought to implementation. There must be provision to verify that the actual work is being implemented and outcomes are received at each stage exactly as per the plan. म्हणजेच काय, मी तुम्हाला सांगितलं की जे काही आपण प्लॅन केलेलं आहे त्या प्लॅननुसार आपल्या इच अँड एव्हरी ॲक्च्युअल वर्क आपलं होतं आहे का, त्यानुसार इम्प्लिमेंटेशन ॲक्टिव्हिटीजचं होतं आहे का ते आपण इथं चेकआउट करणं गरजेचं आहे. अँड इफ देर आर सम डिव्हिशन बिटवीन ॲक्च्युअल वर्क अँड प्लॅन वर्क, करेक्ट स्टेप्स आर टेकन.
This is called follow up, review of plan. Okay, follow up means review of plan. मग फॉलो अप करणं म्हणजे जो काही प्लॅन आपण स्ट्रक्चर केलेला आहे, जे काही प्लॅन आपण फॉर्म केलेला आहे, तो प्लॅन एक्झॅक्टली त्या पद्धतीनं इम्प्लिमेंट केलं जातं आहे का, त्या ॲक्टिव्हिटीज असतील त्या प्लॅनचं, ते आपण इथं चेकआउट करणं गरजेचं आहे. फर्स्ट स्टेजमध्ये आपण काय पाहिलं, तर फर्स्ट स्टेजमध्ये आपण ऑब्जेक्टिव्ह आपलं इस्टॅब्लिश केलं. सेकंडमध्ये ऑब्जेक्टिव्हचे प्लॅनिंग प्रिमायसेस आपण पाहिले. त्यानंतर अल्टरनेटिव्हचं आपण आयडेंटिफिकेशन केलं. त्यानंतर अल्टरनेटिव्ह कोर्स जे आपण सिलेक्ट अल्टरनेटिव्ह कोर्सचं आपण इव्हॅल्युएशन केलं. त्यानंतर अल्टरनेटिव्ह कोर्स जे होते त्या आपण सिलेक्ट केले, चॉईस केले. त्यानंतर त्याचं आपण फॉर्म्युलेशन ऑफ डिरायवेटिव्ह प्लॅन आपण त्याचा फॉर्म केला. त्यानंतर जे काही त्या डिरायवेटिव्ह प्लॅन आपण फॉर्म केलेला, त्यामध्ये ॲक्टिव्हिटी आपण सिक्वेन्स इस्टॅब्लिश केला ॲक्टिव्हिटीजचा. त्यानंतर बजेट आपण पाहिलं आणि त्यानंतर आपण ह्या सर्व ज्या स्टेजेस झालेल्या आहेत त्याचा आपण फॉलोअप तिथं करणार आहोत. ओके, सो टुडेज लेक्चर आजच्या लेक्चरमध्ये आपण कोणता पॉईंट स्टडी केलेला आहे, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण प्लॅनिंगची प्रोसेस जी असणार आहे, प्लॅनिंगची स्टेजेस जे असणार आहेत, प्लॅनिंगचे स्टेप्स जे असणार आहेत ते आपण स्टडी केलेले आहेत. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण व्हॉट इज द मिनिंग ऑफ प्लॅनिंग अँड डेफिनेशन्स ऑफ प्लॅनिंग हे पॉईंट्स आपण स्टडी केलेले आहेत. ओके, सो इच अँड एव्हरी स्टुडंट्स मी लेक्चर हे कंपल्सरी पूर्ण लेक्चर कंप्लीट लेक्चर व्हिडिओ हा ऐकायचा आहे आणि देन आपलं फुल नेम आणि कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करायचं आहे. आणि इफ यू हॅव एनी क्वेरी एनी प्रॉब्लेम्स ऑफ दिस प्लॅनिंग प्रोसेस, सो आस्क मी इन कमेंट सेक्शन बिलो. ओके, थँक यू.